नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्र कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया या आठवड्याच्या काही सकारात्मक घडामोडी. सिनेनाट्यसृष्टी पुन्हा सुरू होणार, पण होणार तर कशी? काय काय असतील निर्बंध, कलाकारांनी केले अपील. मध्यरात्रीनंतरचे तास या मूळ तामिळ कादंबरीच्या मराठी अनुवादासाठी सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार. महिलांनाही आता एनडीएच्या प्रवेश परीक्षेला बसण्याची मिळणार परवानगी. मंडळी, 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधीजींचा जन्मदिवस फक्त भारतातच नाही तर जगभर हा साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस जागतिक अहिंसा दिवस म्हणून स्वीकारलेला आहे. मुंबईत असताना महात्मा गांधीजी ज्या इमारतीमध्ये राहत होते त्याचं नाव मणिभवन, जिथे आजही गांधीजींच्या स्मृती जपलेल्या आहेत. या इमारतीला आता राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला गेलाय आणि गांधीजींच्या वापरातल्या वस्तूंचं एक संग्रहालय तिथे स्थापन करण्यात आलंय. याला अनेक पर्यटक आणि गांधी विचारांचे अभ्यासक भेट देत असतात. भारतीय जनमानसावर महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा या दोन्ही तत्वांचा मोठा प्रभाव आहे. भारताचे राष्ट्रपिता म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या जयंतीनिमित्त भेटूया मणिभवनच्या अध्यक्षा डॉक्टर उषा ठक्कर यांना. आज के वातावरण में महात्मा गांधी के कार्य और विचार हमें बहुत प्रेरणा देते हैं. ऐसा लगता है कि संतप्त मानवता पर वे शांति का अभिसिंचन कर रहे हैं. और महत्वपूर्ण बात तो ये है कि गांधी जी इस इमारत में मणि भवन में 1917 से 1934 तक जब भी आए यहीं रहे और यहीं से इन्होंने अपने आंदोलनों का और रचनात्मक कार्यों का प्रचार प्रसार किया. और जैसा कि सर्वविदित है, 1919 में जब रॉलेट एक्ट के विरुद्ध सत्याग्रह छिड़ा तो वह सत्याग्रह यहीं से शुरू हुआ था. तब गांधी जी मणि भवन में ही रहते थे और यहाँ से चौपाटी के तट पर गए और वहाँ पर सत्याग्रह आंदोलन शुरू हुआ. उसी प्रकार जब 1920 में असहकार का आंदोलन छिड़ा तब भी गांधी जी मुंबई में ही थे और मणि भवन में थे. और 1931 में गांधी जी राउंड टेबल कॉन्फ्रेंस के लिए लंदन रवाना हुए थे, तब भी मणि भवन में थे और वापस आए निराश होकर. लेकिन हमारे महानगर की जनता ने उनका बहुत प्रेम पूर्ण स्वागत किया और जैसी की अपेक्षा थी 1932 में 4 जनवरी को सुबह 3 बजे हमारी मणि भवन की छत से ही उनको गिरफ्तार कर लिया गया. और बाद में तो गांधी जी जेल गए और हमारी जनता ने भी आंदोलन में बहुत उत्साहपूर्वक भाग लिया. 1942 की जो लड़त हुई, क्विट इंडिया मूवमेंट, वो भी मणि भवन के पास के ग्वालियर टैंक मैदान में हुई, जिसे आज हम अगस्त क्रांति मार्ग के नाम से जानते हैं. और वहीं पर गांधी जी ने संदेश दिया था, डू और डाई, करेंगे या मरेंगे. और हमारे शहर की पूरी जनता, पूरी प्रजा उस आंदोलन में जुट गई थी. तो आज समय है महात्मा को याद करने का, उनके विचारों को याद करने का, उनसे प्रेरणा लेने का, क्योंकि हमें आगे जाना है. मणिभवन पासून 5 मिनिटांच्या अंतरावर आहे सर्वोदय मंडळ आणि गांधी बुक डेपो. या दोन्हींबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया
सर्वोदय कार्यकर्ते आणि गांधी विचारांचे अभ्यासक जयंत दिवाण यांच्याकडून. हे गांधी बुक सेंटर हे मुंबई सर्वोदय मंडळाची एक ॲक्टिव्हिटी आहे. या मंडळातर्फे ही गांधी बुक सेंटर ही ॲक्टिव्हिटी चालते. याच्यात चारही भाषेमध्ये गांधीजींवर प्रकाशित सर्व पुस्तकं आम्ही इकडे वाचकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. भारताचं एकमेव असं केंद्र आहे जिथे चारही भाषातले पुस्तकं ऑन गांधी बाय गांधी अंडर वन रूफ एकाच छपराखाली सर्व पुस्तकं उपलब्ध होतील असं एकमेव केंद्र आमचं आहे. वर्षभरात आता या 2 ऑक्टोबरपासून 50% सूट देण्यात येईल खरेदीवर. मंडळी, बाप्पाचा निरोप देऊन काही दिवसच झालेत. गणेशोत्सव संपल्याबरोबर लगेचच वेध लागलेत नवरात्रीचे. 9 दिवस रंगणाऱ्या या उत्सवामध्ये काही सार्वजनिक मंडळांमध्येही संगीत आणि नृत्याची रेलचेल असते. यावर्षी कोरोनामुळे त्यावर काही बंधनं असली तरी मूर्ती शाळांमध्ये मात्र देवीच्या सुंदर प्रतिमा आता आकार घ्यायला लागल्या आहेत. जाणून घेऊया विक्रोळीचे संदीप श्रीवर्धन यांच्याकडून. गेले 26 वर्ष मी आमच्या विक्रोळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या, उदाहरणार्थ श्री गणेश मूर्त्या, देवींच्या मूर्त्या, अनेक प्रकारच्या मूर्त्यांचं काम मी करीत आहे. पीओपीची मागणी मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे. ती मागणी करत असताना मुंबईतला कारागीर म्हणजे मूर्तिकार आज काही असू दे, सातत्याने माझ्या वयाच्या लेवलला म्हणजे माझ्या वयाप्रमाणे गेले अनेक वर्ष खूप मेहनत करत आहेत. आज त्या मेहनतीच्या प्रकारे त्यांना त्यांचं तेवढं जे पाहिजे होतं या वयामध्ये तेवढं ते मिळत नाही. मंडळी, यावर्षीच्या साहित्य अकादमीचे अनुवाद पुरस्कार जाहीर झालेत. मराठी भाषेसाठी यावर्षी कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांनी अनुवादित केलेल्या मध्यरात्रीनंतरचे तास या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालाय. स्मृतिचिन्ह, 50,000 रुपये रोख आणि मानपत्र अशा स्वरूपामध्ये हा पुरस्कार दिला जातो. हे पुस्तक मुळातलं सलमा नावाच्या तमिळ लेखिकेचं. पुरुषसत्ताक जगात उंबरठ्यात अडकलेल्या स्त्रिया बंडाची छोटी छोटी निशाणं फडकवत आपलं स्वातंत्र्य कसं शोधतात याविषयीच्या अनेक स्त्रियांच्या, अनेक पुरुषांच्या गोष्टी सांगणारे हे पुस्तक आहे. वयाच्या 9व्या वर्षी सोनालीच्या पाठीवर बैलगाडी पडून तिच्या मज्जारज्जूला इजा झाली. तिला कायमचं अपंगत्व आलं. पण परिस्थितीला शरण न जाता पदवीपर्यंतचं शिक्षण तिनं घरी राहून पूर्ण केलं. अपंग संस्थेमध्ये सोशल वर्कर म्हणून कामही केलं. साहित्य, अनुवाद, निवेदन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम सुरू केलं आणि तिने अनुवादित केलेल्या मध्यरात्रीनंतरचे तास या कादंबरीला मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. कोल्हापूरच्या लेखिका सोनाली नवांगुळ यांचा हा थक्क करणारा प्रवास आहे. सलमा ही तमिळमधली अत्यंत नावाजलेली लेखिका आहे आणि फक्त तमिळ नव्हे तर बाहेरच्या देशांमध्ये आणि जगामध्ये सुद्धा तिचं नाव गाजतं आहे. हे पुस्तक 2015मध्ये प्रकाशित झालं. कविता महाजन या आज आपल्या सोबत नसणाऱ्या पण अत्यंत प्रतिथयश लेखिकेनं भारतीय लेखिका ही मालिका केली होती मनोविकास प्रकाशनासोबत, आणि ज्याच्यात भारतातल्या प्रादेशिक भाषेत लिहिणाऱ्या विविध पत्रकार, चित्रकार, लेखिका अशा स्त्रियांना, चळवळ करणाऱ्या अशा स्त्रियांना एकत्र आणून त्यांची पुस्तकं मराठीत आणण्याचा एक खूप मोठा घाट घातला होता. त्या मालिकेतलं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाला साहित्य अकादमी सारख्या सर्वश्रेष्ठ संस्थेनं शाबासकी दिली याचा मला खूप आनंद आहे. सोनाली यांची आतापर्यंत 7 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. यातली 4 पुस्तकं अनुवादित आहेत. स्वच्छंद हे ललित लेखांवरचं पुस्तक, तर जॉयस्टिका हा लहान मुलांच्या गोष्टींचा संग्रह आहे. मेधा पाटकर नर्मदा आंदोलनाचा बुलंद आवाज या पुस्तकाचंही वाचकांनी स्वागत केलंय. दोन्ही पाय नसलेला वेगवान धावपटू ऑस्कर पिस्टोरियस या खेळाडूच्या ड्रीम रनर या आत्मकथनाचाही त्यांनी अनुवाद केला आहे. अरुण गांधी यांच्या वरदान रागांचे आणि वारसा प्रेमाचा या पुस्तकांचाही त्यांनी अनुवाद केलेला आहे.
2014मध्ये पुण्याला झालेल्या अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे. आणखी एक पुस्तक आत्ता मी वर्ल्ड क्लासिक्स मालिकेतलं डायमंड प्रकाशनातलं साठी पूर्ण केलं. ती एक रहस्यप्रधान कादंबरी आहे. तर ही नवी पुस्तकं आता वाचकांच्या भेटीला येत आहेत आणि काम करत राहण्याचा हुरूप या साहित्य अकादमीच्या पुरस्कारामुळे वाढल्याचा मला खूप आनंद आहे. मंडळी, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर भेटूया पत्रकार डॉक्टर संतोषी मिश्रा यांना. मंडळी, कोरोना काळामध्ये अनेकांना आर्थिक विवंचनांना तोंड द्यावं लागलं. अनेक उद्योगधंदे आता पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येतात. पण देहविक्रय करणाऱ्या महिलांना मात्र अजूनही कित्येक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. जगाशी संपर्क तुटल्यामुळे एकाकी पडलेल्या या महिलांच्या समस्या ज्येष्ठ पत्रकार संतोषी मिश्रा यांच्या मनाला बोचत होत्या आणि त्यातूनच तयार झाला एक लघुपट सद्यस्थितीचं वर्णन करणारा. मेरे को ना स्टार्टिंग में एक आदमी ने दिल्ली में भेज दिया, प्यार करती थी, एक लड़के ने मेरे को धोखा देके वहाँ बेच के आ गया. मेरा बाप ने दूसरी शादी किया था, मेरे को पैदा होने का टाइम मेरी माँ मर गया था, तो फिर मेरे डैडी ने दूसरी शादी किया, तो मेरे 7 सालों मामा ने 10 साल उम्र में मेरे को गिरान रोड बेच के गया. कमाठीपुरा या एरियामध्ये जिथे देह व्यापार विक्री करणाऱ्या महिला आहेत त्यांची या परिस्थितीमध्ये काय अडचण आहे ती बघायला पाहिजे. जो धंदा मुळात फिजिकल इंटिमेसीवरती चालतो, जो धंदा मुळात देह व्यापाराचा असतो, त्याला सोशल डिस्टेंसिंगने किती अडथळा आणला आहे ते बघायला पाहिजे. लॉकडाउन में तो तकलीफ हुई है सबको भी, खाने को तरसे हैं. आगे वाला इंसान बोला कि ये देंगे वो देंगे बोल के कोई कुछ दिया नहीं है. परेशान तो बहुत थे, बच्चे भी भूखे थे, हम भी भूखे थे. अभी जाएंगे तो मांगेंगे तो किससे पास मांगेंगे. 7-8 दिवस झाले पूर्ण जेवण नाही मिळालं आहे. मी तरी पण एका कस्टमरची, कुठला तरी कस्टमर येईल ह्याची वाट बघते आहे. 10 रुपये मिळाले तर मी चहा पाव खाईन. 10 रुपये मिळाले तर मी चहा पाव खाईन. हे सतत माझ्या डोक्यात चालत राहिलं. मला वाटलं बातमी तर करून झाली, आता पुढे काय. या एवढ्या महिला आहेत, म्हणजे किमान 7,000हून अधिक महिला कमाठीपुरा, फारस रोड, फाकलंड रोड या एरियामध्ये आहेत. तसंच पुण्यामध्ये बधवार पेठलाही आहेत. या सगळ्यांचं काय अडचण होत असणार. मी ठरवलं कि आता अपन डॉक्यूमेंट्री बनवायची. हमको इतना मारा था पुलिस वाला. मैं खाना लेने जा रहा था, नीचे नाइटी पीना था, खाना लेने गया और मेरे को डांडा से इतना मारा, पैर इतना सूजन हो गए. मैं रोते रोते नागपारा में गया. साहब लोग बोलता है नीचे क्यों आई. की जशी डॉक्युमेंटरी कंप्लीट झाली तसं PRCI पब्लिक रिलेशन काउन्सिल ऑफ इंडियाने माझ्या या डॉक्युमेंटरीला मुंबई 4,08,000 अ स्टोरी ऑफ बिट्रेयल, पेन अँड डेस्पेरेशन याला गौरवान्वित केलं. आणि सर्वात सुंदर म्हणजे गोवाचे माननीय मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांनी हा सन्मान मला आत्ताच हल्लीच दिला. राशन दे रहे थे सब फ्री, मेरा दवाखाना तो कोई फ्री नहीं किया मुझे. मेरा घर का भाड़ा कौन देगा, मेरा लाइट बिल कौन देगा, मेरा बच्चे का बीमार है, पढ़ाई कौन देगा. क्या बोलते नहीं है, इनको इज्जत नहीं चाहिए. उनको सिर्फ चाहिए खाली को भाजी बेचना वाला उनको इज्जत चाहिए, नौकरी करना वाला उनको इज्जत चाहिए, हमको कुछ नहीं चाहिए. मंडळी, आता एक खूप चांगली बातमी. NDAच्या प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी मुलींनाही आता सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने त्यांनी हे एक मोठं पाऊल उचललंय आणि त्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधल्या म्हणजे NDAमधल्या मुलींच्या प्रवेशासाठीचा मार्ग आता खुला झालाय. महिलांना मिळालेल्या या नवीन संधीबद्दल जाणून घेऊया. सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल या दोन्ही पुरस्कारांनी गौरवले गेलेले राजपूत रेजिमेंटचे निवृत्त ब्रिगेडियर उत्तम कुमार देशमुख यांच्याकडून. वुमन्स कमिशन जे आहे ते महिलांना जे सगळ्यात पहिले भारतीय लष्करात संधी मिळाली ती 1991मध्ये मिळाली. सगळ्यात पहिले 5 वर्षासाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई. त्यानंतर ही संधी 10 वर्षासाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधून पुरुषांना जशी मिळायची तशीच महिलांना ती संधी दिली. फक्त एवढंच झालं की त्यांना आर्म्समध्ये म्हणजे इन्फंट्री, आर्मर्ड कोर आणि आर्टिलरी या 3 आर्म्समध्ये कुठल्याही लेडी ऑफिसर्स नव्हत्या.
पण आर्टिलरीच्या अँटी एअरक्राफ्ट डिव्हिजनमध्ये त्यांना संधी दिली गेलेली आहे आणि ही संधी 2021पर्यंत आपण देतच आलो आहे. 10 वर्षानंतर आता जी NDAची जी संधी आली आहे त्याच्यासाठी लेडी ऑफिसर्सना या लेडी कॅडेट्सना परमनंट कमिशनसाठी ही संधी उपलब्ध आहे. यासाठी एक स्क्वॉड्रन वेगळा NDAमध्ये उभारण्यात मॉडिफाय करण्यात आले. तिथे 3 वर्षासाठी ज्याप्रमाणे आता कॅडेट्स बाकी तिन्ही सर्व्हिसेसचे कॅडेट्स ज्याप्रमाणे ट्रेनिंग घेतात त्याचप्रमाणे लेडी कॅडेटसुद्धा 3 वर्षासाठी त्या ट्रेनिंग NDAमधून घेतील, जेणेकरून त्या आपापल्या विषयात ग्रॅज्युएट होतील. त्याच अपॉर्च्युनिटी ज्याप्रमाणे कॅडेट्सना आहेत. त्यानंतर 1 वर्ष त्या इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनमध्ये ट्रेनिंग करतील आणि त्यानंतर त्या कमिशन ऑफिसर्स होतील. मंडळी, मुंबई विद्यापीठाचं मध्य युरेशिया अभ्यास केंद्र यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करतंय. त्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय परिषदा, संशोधनपर व्याख्यानं, चर्चासत्र अशा वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन ते करणार आहेत. या अभ्यास केंद्रामध्ये MA, MPhil, PhD असे वेगवेगळे अभ्यासक्रम चालवले जातात. या अभ्यास केंद्राची आणि सुवर्ण महोत्सवी वर्षाची अधिक माहिती जाणून घेऊया या केंद्राचे संचालक डॉक्टर संजय देशपांडे यांच्याकडून. या संस्थेची स्थापना 1972 साली मुंबई विद्यापीठामध्ये झाली. पूर्वाश्रमीच्या सोव्हिएट युनियन आणि आता सध्याच्या युरेशिया म्हणजे ज्यात रशिया, सेंट्रल एशिया, कॉकेशस आणि बाल्टिक या भागातील देशांचा समावेश होतो. तर त्या अनुषंगाने आम्ही अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय परिसंवाद, राष्ट्रीय परिसंवाद, चित्रपट महोत्सव आणि इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि मी मध्य युरेशिया अभ्यास केंद्राचा संचालक या नात्याने आपणा सर्वांस विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि सहकार्य करावे. मंडळी, रोटरी क्लब मुंबई माहीमच्या वतीने यावर्षी लिगसी ऑफ लाईफ हा अवयवदानासंबंधी जनजागृती करणारा एक विशेष कार्यक्रम केला गेला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा असा कार्यक्रम झाला ज्याच्यात अवयव दाते आणि ज्यांना हे अवयव मिळालेत असे काही जण प्रत्यक्ष सहभागी झाले होते. तज्ज्ञ डॉक्टरांनीही यावेळी मार्गदर्शन केलं आणि अवयवदानाचं महत्त्व सर्वांना सांगितलं. जाणून घेऊया रोटेरियन सुनीता पडवळ यांच्याकडून. ह्या कार्यक्रमाद्वारे आम्ही लोकांना सांगू इच्छितो की आपल्या मृत्यूनंतर आपल्याला आपले जे अवयव चांगले आहेत ते लिगसी म्हणून दुसऱ्या पिढीला द्या ज्यांचे अवयव काम करत नाही आहेत. आणि ह्याच्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं आहे. फॉर्म भरा, तुमच्या जवळच्या नातेवाईकांना सांगा का मला अवयवदान करायचं आहे, माझ्यानंतर माझं अवयवदान हे झालंच पाहिजे. जे अवयव देता येतील ते जरूर द्या. तुमचे नॅचरल डेथ झालं तर तुम्ही तुमची त्वचा आणि नेत्र देऊ शकता. जर तुमचं ब्रेन डेड झालं तर तुम्ही ऑर्गन्स, लिव्हर, किडनी, यकृत, हाडं, हृदय ह्या प्रकारचे ऑर्गन्स तुम्ही देऊ शकता. गेल्या 2 महिन्यांपासून महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये चक्रीवादळ, पूर आणि रस्ते खचणे, दरड कोसळणे अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना अनेक गावं करतायत. साताऱ्याजवळच्या एकट्या कांदाट खोऱ्यामध्ये 75 पेक्षा जास्त ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे शेताचं आणि त्यातल्या पिकांचं खूप नुकसान झालंय. पुढच्या पूर्ण वर्षभरामध्ये तरी पुन्हा पिकं घेणं खूप अवघड होऊन बसलं. अशा सगळ्या गावातल्या नागरिकांच्या मदतीला धावून गेली आहेत काही ट्रेकर मंडळी. कधी टेम्पोमधून, कधी बोटीमधून, तर कधी चक्क डोक्यावर आणि पाठीवर सामान उचलून घरोघरी मदत साहित्याचं वाटप काही ट्रेकर मंडळींनी केलंय. जवळपास 20 टन सामान घरोघरी त्यांनी नेऊन पोहोचवलंय. धान्यासोबतच औषधं आणि सौर दिव्यांचं सुद्धा त्यांनी वाटप केलंय. घरोघरी आनंद पोहोचवण्याचा अर्थात जॉय ऑफ गिव्हिंगचा हा उपक्रम गेल्या 10 वर्षांपासून सुरू आहे. जाणून घेऊया त्याबद्दल अधिक माहिती या उपक्रमाचे समन्वयक विनायक दातखिळे यांच्याकडून. यावर्षीच्या या पूर परिस्थितीमधल्या मदत कार्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही 3 ड्राईव्ह केलेल्या आहेत. सर्वात पहिली ड्राईव्ह ही महाड पोलादपूर
च्या सुतारवाडी आणि आसपासच्या परिसरात होती. त्यानंतरच्या 2 ड्राईव्ह ह्या आपलं जे कोयना खोरे आहे त्यातील कांदाट खोऱ्यामधील उचाट, नंतर दोडानी, झाडानी, वाघीवळे, लमाज मुर्हा वगैरे असल्या छोट्या आणि दुर्गम गावांमध्ये झाल्या. ह्या तिन्ही ड्राईव्हमध्ये आम्ही जवळपास 8 ते 9 टन असं रेशन आणि इतर सामान इथे वाटलेलं आहे. जसे आम्ही मागच्या 10 वर्षांपासून करत आलो आहोत, तसंच यावर्षी येणाऱ्या दिवाळीमध्ये आम्ही पुन्हा जॉय ऑफ गिव्हिंगची ही ड्राईव्ह ठेवणार आहोत आणि त्यासाठी सर्वांचा सहभाग असेल तर नक्कीच आम्ही आणखी चांगल्या रीतीने ही ड्राईव्ह करू शकतो. वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण भेटूया सिनेमा, नाटक आणि संगीत क्षेत्रातल्या काही दिग्गज मंडळींना. गेल्या 1.5 वर्षापासून सिनेनाट्य निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि रसिक मंडळी सुद्धा ही इंडस्ट्री पुन्हा एकदा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. नाटकांच्या बसेस, वाहनांची भाडी, वाहन चालकांचे पगार, त्यांचे विमा, गोदामांचं भाडं अशी खर्चाची यादी निर्मात्यांसमोर वाढतच चाललेली आहे. उत्पन्न काहीच नाही आणि खर्च मात्र मोठा, अशी परिस्थिती गेल्या 1.5 वर्षापासून आहे. पण आता मात्र ही सगळी इंडस्ट्री पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू व्हावी अशी मागणी होते. जवळपास 250 सिनेमे सध्या प्रदर्शनासाठी तयार आहेत, पण प्रतीक्षा आहे ती सिनेमागृह खुली होण्याची. आनंदाची बातमी आहे की मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या टास्क फोर्सने नाट्यगृह आणि सिनेमागृह 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण मला फक्त एवढंच वाटतं की या सगळ्या निर्णयामध्ये जे काही SOPs असतील त्याचा एक खूप शांतपणे आणि गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. काय आहे की 50% आता चित्रपट किंवा नाट्यगृह उघडणं हे आम्हा निर्मात्यांना अजिबातच परवडण्यासारखं नाही. 1.5 वर्ष आम्ही खूप खाईत आहोत. आधीच कर्जाचा डोंगर डोक्यावर चढलेला आहे. यानंतर जर सिनेमागृह किंवा नाट्यगृह उघडायची असतील तर 100% उघडण्याची गरज आहे. छोटीशी गोष्ट सांगतो, सिनेमागृहामध्ये जेव्हा 100% ऑडियन्स येतो तेव्हा आम्हाला 30% आम्हाला पैसे मिळतात त्यातले. जर उद्या 50% येणार असतील तर शेवटी तो त्या सिनेमागृहाच्या मालकांचा निर्णय असेल की आम्हाला किती पैसे द्यायचे. यातून आम्ही गुंतवलेली रक्कम आम्हाला कशी परत मिळणार. माझी एकच विनंती आहे उद्धव ठाकरेंना, तुम्ही कलासक्त आहात, कलाप्रेमी आहात, तुम्ही स्वतः कलाकार आहात, तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळवून द्या, कारण आमचं मरण नका बघू आता. धन्यवाद. सिनेनाट्यसृष्टीसारख्याच संगीत क्षेत्रातल्या सुद्धा अनेक कलाकारांना घेऊन जगभरामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट करण्याचा विचार अमेरिकेतल्या काल कालरा यांनी आपल्या शोफेस्ट या संकल्पनेमधून व्यक्त केलाय. अनेक कलाकारांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिलाय. जाणून घेऊया या संकल्पनेबद्दल काल कालरा यांच्याकडून. लायन किंग पे ना तो सलमान खान होता है ना शाहरुख खान होता है, सब नॉर्मल आर्टिस्ट होते हैं, बट एक एक्सपीरियंस होता है उनका. एक स्टेज इस तरह का सेटअप होता है जो आउट ऑफ द इमेजिनेशन होता है. सो वहाँ के लोग अब जो वहाँ पर रह रहे हैं अमेरिका में, हमारे इंडियंस और भी काफ़ी लोग हैं, मतलब कि पाकिस्तानीज़ भी आते हैं हमारे शोज़ में, बांग्लादेशीज़ भी आते हैं, श्रीलंकन्स भी आते हैं. तो उनको वो एक्सपीरियंस मिल नहीं पा रहा था अभी तक बॉलीवुड के शोज़ पे, जहाँ पे वो लोग शाहरुख खान को देखना चाहते हैं, हमारे सिंगर्स को सुनना चाहते हैं. तो इवेंचुअली जब ऐसा नहीं हो पा रहा था तो उनको आने वाले लोगों का तादाद कम हो रहा था सारे शोज़ के अंदर. तो उस तादाद को वापस लाने के लिए, अपने लोगों को बॉलीवुड के साथ जोड़ने के लिए हमने ऐसा सोचा है कि हम उसको लार्जर दैन लाइफ, वो एक्सपीरियंस जो स्टेज पे है सिंगर्स के साथ या एक्टर्स के अलावा, जो LED स्क्रीन्स हैं, जो लाइट है, जो साउंड है, जो डांसिंग एक्ट्स हैं, जो मतलब कि उनके एक्शन एक्ट्स हैं, वो इतने लार्जर दैन लाइफ हों कि वो एक्सपीरियंस के ऊपर लोग कहें वाओ और वो लोग आना शुरू कर दें. इसके लिए ये शोज़ अब थोड़े से डिफरेंट होने वाले हैं क्योंकि इसके ऊपर प्रोडक्शन के ऊपर अब आर्टिस्ट से ज़्यादा पैसा खर्च होने वाला है. We get very casual even for the performance. कहीं ना कहीं यार देख लेंगे, यार कर लेंगे, यार हो जाएगा करके. KK we've done what 16 shows including India. In India, Dubai. 16 shows किए हैं. Rehearsals कोई नहीं किए, सीधा जाते थे, you know. But there's a lot of fun in that. But that chemistry that suddenly उन्होंने वहाँ जाके करे, तो उसमें भी हम लोग डांस वांस भी काफ़ी किए. अगर आप देखो, हाँ एक बार वो कौन सा कुर्बानी गाने पे दोनों पैर लॉक करके पूरा 360 गोल घूमे. So I think it's basically
since there's a lot of positive energy coming through all three and that camaraderie. It's basically that a lot will of work. fun on Yeah, stage. yeah. बहुत एक्साइटेड है एक्चुअली मैं, बिकॉज पहली बार इस तरह का इंतजाम जो होता है, नहीं, बिल्कुल, जो ये लोग कर रहे हैं, बिल्कुल। जो शो फेस्ट में हो रहा है, और जितना प्रोफेशनलिज्म है, जितना उसको उन्होंने उठाया लेवल को, तो बड़ा वेन्यू, बड़ा साउंड, ऑडियंस के लिए बहुत चीज़ें हैं, तो आई थिंक इट्स अ रियली एक्साइटिंग थिंग। और ये हो सकता है हम लोग उस शुरुआत का हिस्सा बन रहे हैं जो अब इसी लेवल पे और इससे ऊपर चढ़ेगा। और You know, it's not easy to perform abroad. So these guys, I would say, Carl and Anand have really put their head together over the last couple of years, yeah. and have kind of made an effort to make our lives easy too. यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो जिंदगी है, कोई तो हो राज़दार, बेगरज तेरा हो यार, कोई तो हो राज़दार। अवस्था की कभी तकलीफ नहीं हो सकती, व्यवस्था सही रहे तो। और वर्षानुवर्ष बहुत सी अवस्थाएं देखी हैं, परंतु ईश्वर ने ऐसी व्यवस्था हम लोग के लिए कर रखी थी कि हमें तकलीफ की कभी तकलीफ नहीं हुई। और ऊपर वाले ने जो हम पे कर्म किया है, ये सदैव साथ रहे, उसके लिए मुझे ऐसा लगता है कि वाकई मैं वारंवार धन्यवाद देता रहूँगा आप लोगों का कि आप लोगों ने ये सदैव विचार किया। बहुत अच्छा कॉन्सेप्ट है, और ये स्पेशली जो व्यूअर्स हैं, जो फैंस हैं, जो लोग शो देखते हैं, उनके लिए बहुत अच्छा कॉन्सेप्ट है कि एक ही मेंबरशिप में उनको 5 शोज़ और 2 और शोज़, 7 शोज़ मिलेंगे देखने के लिए। कोई भी शो हो जिसमें हम तीनों हैं, वो शो ऐसे ही लाजवाब हो जाता है, क्योंकि हम लोगों ने इतने गाने गा चुके हैं इतने सालों से, तो जब हम स्टेज पे जाते हैं तो वो सब जो यादगार जो गाने हैं वो हम परफॉर्म करते हैं, तो उसकी वजह से क्या होता है कि लोगों को बहुत मज़ा आता है। We are coming to America 2022 with Kumar Sanu and Alka Yagnik. And since we are the 90s, we belong to that era basically. So you're going to hear a lot of beautiful melodies from the 90s. Thank you. जानम देख लो मिट गई दूरियां, मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ। आता मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची। येणाऱ्या नवरात्रीतही आपली जबाबदारी आपण ओळखूया, कोरोनाचे सगळे नियम पाळूया आणि नवरात्रोत्सव साजरा करूया। आणि अशाच काही सकारात्मक घडामोडींसह पुन्हा भेटूया। तोपर्यंत नमस्कार।